सर्व भीमसैनिकांना, मातांना क्रांतिकारी जय भीम। गेल्या 23 दिवसापासून आमचा लॉंग मार्च परभणीपासून निघालेला हा चालू होता। काल रात्री आम्ही नाशिक या ठिकाणी बुद्धलेणी या ठिकाणी मुक्कामी होतो। परभणीमध्ये झालेला अन्याय यासाठी न्याय मागण्यासाठी आम्ही गेल्या 23 दिवसापासून रोज 20 किलोमीटर पायी चालत आहोत। आणि आज काल आम्ही मुक्कामी नाशिक या ठिकाणी पोहोचलो। नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लॉंग मार्चचं स्वागत झालं। हजारोच्या संख्येने भीमसैनिक महिला या लॉंग मार्चमध्ये सामील झाल्या। कालपासूनच परभणी पोलीस प्रशासन आमच्या सोबत चर्चा करण्यासाठी इथं आलेलं होतं। परभणीचे ॲडिशनल SP काळेसाहेब आणि त्यांची टीम ही काल नाशिकमध्ये आली होती आणि रात्री आमची प्रायमरी चर्चा झाली। आमच्या त्याच मागण्या होत्या की परभणीमध्ये आम्ही ज्या मागण्या त्यांना मागत होतो की जे दोषी पोलीसवाले व्हिडिओमध्ये दिसत आहेत सगळ्यात पहिले त्या पोलीसवाल्यांचं निलंबन करा। परभणीपासून औरंगाबादपर्यंत ही मागणी पूर्ण झाली नाही। ते निलंबनावर राजीच नव्हते। ते त्यांची बदली करण्यासाठी तयार होते पण निलंबन करण्यासाठी तयार नव्हते। पण विंचूर या ठिकाणी गेल्यानंतर महाराष्ट्राचे ॲडिशनल DG रामानंद साहेब त्या ठिकाणी आम्हाला भेटायला आले आणि त्यांच्यासोबत आमची चर्चा झाल्यानंतर त्यांनी दोन कर्मचारी फक्त 2 कर्मचारी सस्पेंड करण्याचं आम्हाला सांगितलं। पण ती मागणी आम्हाला मान्य नव्हती म्हणून तिथून आम्ही निघालो आणि नाशिकला आलो। नाशिकला काल ते 4 म्हणू लागले, 1 अधिकारी 3 कर्मचारी। तीही आम्हाला मागणी मान्य नव्हती। 2 अधिकारी 3 कर्मचारी ही आमची मागणी होती आणि ती मागणी आज दुपारी ॲडिशनल SP आणि परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा जाऊन ती पूर्ण झाली। ही एक मागणी। दुसरी जी मागणी होती की सोपान दत्ता पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्याची नार्को टेस्ट करावी। तर नार्को टेस्टची परमिशन कोर्टाने दिलेली आहे आणि 4 ते 5 दिवसात सोपान पवारची नार्को टेस्ट होणार आहे आणि चौकशी होणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार आहे, हे लेखीमध्ये आम्हाला दिले आहे। त्यानंतर ज्या आमच्या भीमसैनिकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत अशा सर्व भीमसैनिकांचे गुन्हे आणि इतर 200 आणि 300 जे त्यांनी उल्लेख केलेला आहे ते सगळे गुन्हे 10 दिवसामध्ये ॲडिशनल SP साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ते चार्जशीट आम्ही लवकर बनवू आणि ती चार्जशीट त्यांच्याकडे जाणार आहे ॲडिशनल SPकडे। ते सर्वांचे नावं त्याच्यातून वगळणार आणि नावं वगळल्यानंतर त्यांना हे सुद्धा आम्ही सांगितलं की याच्यानंतर आमच्या महिलांच्या आमच्या बौद्ध समाजाच्या घरात पोलीसवाल्यांनी कशासाठी जायचं नाही, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलून घ्यायचं नाही, त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी होकार दिलेला आहे। त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये कोणताही पोलीसवाला जाणार नाही। चौकशी जी चौकशी समिती बनवली होती त्या चौकशी समितीचा जज आम्हाला मान्य नव्हता, त्यामुळं ते सुद्धा मागणी पूर्ण झालेली आहे। त्या चौकशीच्या समितीवर जे जज आहेत ते बदलून तेलगावकर यांची निवड झालेली आहे आणि त्रिसदस्यीय समिती यावर बसलेली आहे। ही समिती चौकशी करणार आहे 6 तारखेपासून, म्हणजे त्या हिंदू मोर्चाच्या पहिल्यापासून चौकशी होणार आहे। हिंदू मोर्चा झाला, त्याच्यात काय झालं, कोणाच्या घरी कोणत्या मिटिंगा झाल्या, या सगळ्या चौकशा याच्यामध्ये होणार आहेत। आणि हे 5 पोलीसवाले आणि घोरबांड 6 जण तर निलंबित झालेत, पण बाकीचे जे राहिलेले 7 जण आहेत यांची सुद्धा चौकशी लागलेली आहे आणि ह्यांची चौकशी लागून हे सुद्धा निलंबित नाही तर रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस होणार आहेत। आणि तेलगावकर सर यांच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल होणार म्हणजे होणार 100%। 1 महिन्याचा आम्ही यांना टाईम दिलेला आहे, 1 महिन्याचा अल्टिमेटम आम्ही यांना दिलेला आहे। लॉंग मार्च संपलेला नाही, लॉंग मार्च फक्त थांबला आहे नाशिकमध्ये। 1 महिन्याच्या आत याचा मृत्यूचा गुन्हा, हत्येचा गुन्हा दाखल नाही झाला आणि आमच्या जर मागण्यात कुठं काहीतरी आम्हाला येडं बनवण्याचं काम जर यांनी पोलीस प्रशासनाने आणि प्रशासनाने केलं तर 1 महिन्याच्या नंतर नाशिकमधून आम्ही सर्व भीमसैनिक परभणीहून नाशिकला येणार आणि नाशिकहून लॉंग मार्चला मुंबईसाठी सुरुवात होणार। काळ्या राम मंदिरापासून लॉंग मार्चला सुरुवात होणार।
दुसरी जी मागणी होती दोन्ही परिवाराच्या पुनर्वसनाची, ती सुद्धा मान्य झालेली आहे. मेघना बोर्डीकर पालकमंत्री हे आमच्यासाठी आम्हाला भेटायला आल्या होत्या. त्यांनी तो आम्हाला पत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या भावाला नोकरी, शासकीय नोकरी, वाकोडे साहेबाच्या मुलाला म्हणजे माझ्या भावाला शासकीय नोकरी, त्यांचं पुनर्वसन आणि परभणीमध्ये जे वत्सलाबाई मानोते नावाच्या आपल्या महिलेला मारले, आपल्या मायला मारले, त्या वत्सलाबाई मानोतेचं पुनर्वसन करावं, तिला सुद्धा आर्थिक मदत करावी, ही सुद्धा मागणी आपण दिली. त्याच्यावर सुद्धा त्यांनी लेखी आपल्याला दिले की ह्याच्याबद्दल सुद्धा आम्ही कारवाई करू. आणि अशा मागण्या आपल्या ज्या मुख्य मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. गेल्या 22 दिवसापासून आपल्या महिला भीमसैनिक चालत आहेत. त्यांच्या पायाला फोडं आलेत, कोणाच्या पायात चिरा पडल्यात. अतिशय वेदना या महिलांना, आपल्या भीमसैनिकांना या होत होत्या. आणि कुठंतरी शासनासोबत चर्चा चालू ठेवायची होती म्हणून आपण चालू ठेवली होती. आज आम्ही ह्या ज्या मागण्या आम्हाला भेटल्या ह्या सगळ्या लेखी स्वरूपात भेटलेल्या आहेत. या मागण्या आम्ही सर्व आमच्या मोर्चेकरांना ऐकवल्या. त्यांनी जेव्हा हो म्हणलं तेव्हाच आपण लॉंग मार्च थांबवण्याचा निर्णय घेतला. त्याच्याशिवाय आपण कोणालाही असं माघारी हा निर्णय घेतलेला नाही. लॉंग मार्चमध्ये आम्ही जी संयोजन समिती आहे, आमचे रविभाऊ सोनकांबळे आहेत, सिद्धार्थभाऊ भराडे आहेत, आमचे प्रदीपभाऊ वावळे, विश्वजित वाघमारे आहेत, आमचे सुधीरभाऊ साळवे आहेत, आमचे सर्व भीमराव हाती आंबेर आहेत, राहुल घनसावंत आहेत, सर्वच परभणीची टीम सगळेच आहेत. त्या सर्वांना विचारात घेऊन सगळ्यांशी चर्चा करून आपण हा निर्णय घेतलाय. 5 अधिकारी, 2 अधिकारी, 3 कर्मचारी सस्पेंड झालेले आहेत. त्याच्यामधला मुख्य जो तुर्नर होता, ज्यांनी आपल्या वत्सलाबाईला मारलेला आहे, ज्यांनी त्या आपल्या सोमनाथला मारले, त्याची बदली, त्याचं निलंबन झालेलं आहे. बाबासाहेबाची गाडीवर ज्याचे फोटो आहेत त्या गाड्या फोडणारा दैटणकरण राजा जटाळ यांचं सुद्धा निलंबन झालेलं आहे. आणि गाडेकर मॅडमचं सुद्धा निलंबन झालेलं आहे. आणि जो मोईन पठाण, मोंडा पोलीस स्टेशनचा मोहित पठाण आहे, जो मजा घेऊ लागला आपल्या भीमसैनिकांना मारताना, त्याचं सुद्धा निलंबन झालेलं आहे. त्याचं निलंबनाला ते नाही म्हणत होते, पण आम्ही म्हणलं त्याच्या झाल्याशिवाय आम्ही ह्या रॉंग मार्चचा काही विषय ठेवणार नाहीत. मग ते सुद्धा आपली मागणी पूर्ण झालेली आहे. आणि यानंतर आंबेडकरी समाजाच्या, बौद्ध समाजाच्या घरात कोणीही असं पोलीसवाल्यांनी घुसून दादागिरी करून आम्हाला आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करून हे सुद्धा मी एसपीला सांगितलेलं आहे. ॲडिशनल एसपी साहेबाची चर्चा होताना मी त्यांना स्पष्ट सांगितले की साहेब, याच्यानंतर ह्या प्रकरणात जर तुम्ही आमच्या पोरांना, आमच्या महिलाला उचलताल, आमच्या महिलाला त्रास देताल, तर त्याच दिवशी आम्ही मोर्चा सुरू करणार आहोत. आणि बांधवांनो, त्या मोर्चामध्ये गेल्या 22 दिवसापासून परभणीमध्ये 32 दिवस आणि या रस्त्यावर 22 दिवस आम्हाला अनेक अडचणी आल्या, पण आपल्या समाजानं, आंबेडकरी समाजानं आम्हाला त्या आमची जी सोय केली, आमची जागोजागी राहण्याची सोय असो, खाण्याची सोय असो, म्हणजे आमच्या गोळ्या, मेडिसिन असतील, आमचं सगळं काय असेल, त्या सर्वांचं, भीमसैनिकांचं, त्या सर्वांचा या लॉंग मार्चच्या आजच्या ज्या विजय झालेला आहे त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांचं सुद्धा तेवढंच हे आहे, योगदान आहे. आमच्या सर्व भीमसैनिकांचं योगदान आहे. गेल्या 22 दिवसात आम्हाला हे प्रशासनाचे अनेकदा आमच्याकडे बोलायला आले, पण जसं औरंगाबादच्या पुढं नाशिक येईपर्यंत आम्हाला त्यांनी थोडं सांगितलं, पण मुख्य जी मागणी होती त्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही थांबलो नाहीत. आणि आज आम्हाला अर्ध्या मागण्या आपल्या पूर्ण झाल्यात. थोडा वेळ सुद्धा त्यांना द्यावा लागतो, त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो. म्हणून 1 महिन्याचा आपण त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे. 1 महिन्याच्या आत जे सगळे गुन्हे मागे नाही झाले मुलांवरचे आणि देशद्रोहाचा गुन्हा हे झालं नाही आणि त्या सोमनाथच्या मारेकऱ्यांवर मृत्यूचा म्हणजे हत्येचा गुन्हा दाखल झाला नाही, तोपर्यंत 1 महिना जर झालं नाही तर आम्ही 1 महिन्याच्या नंतर हा लॉंग मार्च पुन्हा आम्ही सगळी संयोजन समिती नाशिकहून काळाराम मंदिरापासून मुंबईच्या मंत्रालयावर नेणार आहोत. त्यामुळं सर्वांना, परभणीकरांना सर्वांना विनंती आहे की या लॉंग मार्चमध्ये आपण सर्व, तुम्ही बी होता सहभागी, आम्ही बी सहभागी. आम्ही मोर्चा नेला, तुम्ही परभणीला आहात. आम्ही आज सगळ्या महिलांना या नाशिकमधून परभणीला पाठवत आहोत. आणि उद्या आम्ही सर्व संयोजन समिती लॉंग मार्चची उद्या इथल्या सगळ्या ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे परभणीपासून नाशिकपर्यंत त्यांना आम्ही भेटी देत आम्ही संध्याकाळपर्यंत उद्या परभणीला येणार आहोत. आणि 2 दिवसात चांगला एक कार्यक्रम आपण परभणीला घेऊन संविधानाचं शिल्प जे तुटलं होतं ते संविधानाचं शिल्प आपण बाबासाहेबाच्या पुतळ्यापाशी तिथं ठेवायचे आणि तिथं एक चांगला आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. लॉंग मार्चचा विजय झालेला आहे बांधवांनो. जय भीम.